गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज मी झोपेतून उठल्याच व्हिडिओ बनवायला घेतली. म्हटलं चला सकाळीच व्हिडिओ बनवून घेऊ आज. केसांचा अवतार असाच असतो माझा रोज. आणि मग मी केस वगैरे आवरून घेतले, बिछाने वगैरे सगळे आवरून घेतले. आणि थंडी तर खूप होती, त्यामुळे पहिलं स्वेटर घालून घेतला. आणि रात्रीचे जे भांडे वगैरे होते ते मी लगेच आवरून घेतले, लावून घेतले रॅकला. आणि किचन ओटा वगैरे लगेच पुसून वगैरे घेतलं. त्यानंतर मी चहा टाकायला घेतला आणि एका पातेल्यात पाणी टाकून घेतलं. आधी पाणी थोडंसं गरम करून मी मला पिण्यासाठी घेऊन टाकलं. ते खूप गरम झालं, त्याच्यामध्ये मी थोडंसं थंड पाणी टाकलं. आणि सकाळची माझी रोजची थायरॉईडची एक गोळी आहे, ती गोळी मी खाऊन घेतली कोमट पाण्याने. घसा जरा वातावरणामुळे पण दुखतोय. सगळं चहा वगैरे झाला, मग आम्ही नाश्ता वगैरे करायला घेतला. मी फुलपात्रातच घेतले. रोज आमचा नाश्ता नाही राहत, पण खारी टोस्ट वगैरे, बिस्किट वगैरे हे असं रोज आमचं नाश्त्याला राहतं. क्वचित कधीतरी नाश्ता बनवते. आणि निमिषला टिफिनला काय भाजी द्यायची, कोबीची भाजी द्यायची होती, पण त्याला आवडत नाही, त्यामुळे कांद्याची चटणी करून दिलेली आहे. आणि मग मी माझी भाजी स्वयंपाकाला लागले. कोबीची भाजी बनवणार होते. पटकन मी लसूण आणि मिरची वगैरे कापून घेतले आणि कोबीची भाजी बनवायला घेतली. निमिष शाळेत गेलेला होता, त्याला कांद्याची चटणी बनवून दिली खरी, पण आता तो टिफिन खातो की नाही काय माहिती, कारण त्याला आता काय झालं काय माहिती, भाज्या खातच नाही आणि चेहऱ्यावर पण व्हाईट डाग पण पडत राहिले. तर त्याला आम्ही तेच म्हणतोय, भाज्या खा बाबा, पण तो काय ऐकतच नाही. त्याला नुसते बटाटे पाहिजे राहतात, बटाट्याची भाजी दे, बटाट्याचे चिप्स दे. पण आता मी काही त्याचं ऐकत नाही आहे. मला जे भाज्या बनवायच्या आहे त्या रेग्युलर मी भाज्या बनवतेच. आणि आता त्याला तेच समजावून सांगितलं की बाबा तू भाज्या खा. मग इथे मी कोबीची भाजी बनवायला घेतली आहे. मी जास्त काही नाही, कढीपत्ता, जिरे मोहरीची फोडणी, कढीपत्ता आणि लसूण आणि हिरवी मिरची, बस एवढंच मी टाकते. आणि मग कोबी कापलेली होती मी नितरून वगैरे घेतली आणि मग ती व्यवस्थित शिजवून घेते, परतवून घेते. मी त्याच्यात पाणी वगैरे काही टाकत नाही, कारण त्याला पाणी सुटतं. झाकण ठेवून दिलं आणि तोपर्यंत भाजी शिजते, तोपर्यंत मी इकडे आले. तर त्याने ओला टॉवेल गादीवर टाकलेला होता. जे बॅग भरली आजची, तर ती बॅगेतले सगळे पुस्तकं वगैरे सगळं त्याने गादीवरच काढून ठेवले होते. मग मी ते सगळं व्यवस्थित आवरून घेतलं. आणि मला आज बेडशीट पण चेंज करायची होती, कवर्स वगैरे चेंज करायचे होते. मग मी ते चेंज करून घेते आता. खूप दिवस झाले, यावेळेस मला वेळच मिळाला नव्हता चेंज करायला. तर 15 दिवस झाले होते यावेळेस मी चेंज नाही केलं आहे. तर मग आता आज मला वेळ मिळाला, तर मी आज चेंज वगैरे करून घेतलं आहे. बेडशीट वगैरे, कवर्स वगैरे, उशीचे कवर वगैरे सगळं चेंज करून घेतलं. आणि घरातला सगळा पसारा आवरून झाडून वगैरे घेतलं. आता इथेच ब्लॉग संपवते. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.